नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने करायची याविषयीची संपूर्ण माहिती घ्यायची। ठीक आहे, तर यापूर्वीचा जो व्हिडिओ बघितला आपण त्यामध्ये जे व्यवहारी अपूर्णांक होते त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कशा पद्धतीने करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे। पण जर समजा पूर्णांक अपूर्णांक दिलेले असतील तर मग त्याला कशा पद्धतीने सोडवायचं, तर यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जे पण आपल्याला पूर्णांक अपूर्णांक दिलेले असतील त्यांना अगोदर व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि नंतरच आपण त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करू शकतो। ठीक आहे, आणि नंतर मग कन्वर्ट केल्यानंतर जे रूल आपण अगोदर व्यवहारीसाठी बघितले, व्यवहारी अपूर्णांकासाठी, तेच याला सुद्धा लागू होतात। फक्त तेवढाच एक फरक पडतोय त्याच्यामध्ये की जर तुम्हाला पूर्णांकयुक्त संख्या दिलेली असेल तर त्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल। तर पहा इथे एक्झाम्पल घेऊया आपण। पहिले जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये बघा 2.5/7 आणि 3.1/7 आहे। तर सुरुवातीला त्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घेऊया। ठीक आहे, तर बघा इथे काय करणार, इथे दोघांचा गुणाकार करावा लागेल। 7 दुनी 14, तिथे आपण यांचा गुणाकार करत असतो आणि ही संख्या त्याच्यामध्ये ऍड करावी लागते। ठीक आहे, तर इथे बघा 7 दुनी 14 होतील, तिरपा गुणाकार करायचा अधिक 5, ही 5 त्याच्यामध्ये ऍड करावं लागतं आणि छेदामध्ये किती 7। या पद्धतीने आपण याला सोडवत असतो। नंतर अधिक याला पण तसंच करायचं, या दोघांचा तिरपा गुणाकार 7 त्रिक 21, 21 अधिक 1 असं होणार आहे, 21 अधिक 1 आणि छेदामध्ये किती आहे 7। ठीक आहे, 14 अधिक 5 19 होतील, 19/7 अधिक इथे 21 अधिक 1 22, 22/7। ठीक आहे, हे दोन व्यवहारी अपूर्णांक आता मिळालेले आहेत आपल्याला। तर याचा आपल्याला याची बेरीज करायची। इथे बघा दोघांचा छेद सारखा आहे, पण छेद सारखा असेल तर छेद आपण एकदाच घेतो आणि अंशातील संख्येची बेरीज असेल तर बेरीज करतो, वजाबाकी असेल तर वजाबाकी। तर पाहिजे 19 अधिक 22 आणि छेदामध्ये किती 7। ठीक आहे, 19 आणि 22 हे होतात 41 आणि छेदामध्ये किती 7 आहे, तर उत्तर किती मिळतं आपल्याला 41/7। आता हे आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात मिळालंय। जर तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये पाहिजे असेल तर 41 ला पूर्ण भाग द्यायचा 7 ने, आणि जर पूर्णांक अपूर्णांक हवा असेल तर ते सुद्धा भागाकार करूनच तुम्हाला ते मिळत असतं। ते कन्वर्जन आपण सुद्धा सर्व बघितलेलं आहे। ठीक आहे, तर इथे उत्तर मिळतंय 41/7। यानंतरचं दुसरं एक्झाम्पल इथे वजाबाकी घेतलेली आपण। 3.2/5 वजा 2.3/5 ही जे पूर्णांक त्याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊया। तिरपा गुणाकार 5 त्रिक 15 अधिक 2, 15 अधिक 2 आणि छेदामध्ये किती आहे 5 आहे, बरोबर आहे। नंतर काय वजा 2 आणि 5 चा तिरपा गुणाकार 5 दुनी 10, 10 अधिक 3, 10 अधिक 3 आणि छेदामध्ये किती आहे 5 आहे। तर पाहिजे किती मिळतात, 15 अधिक 2 17 होतात, 17/5 नंतर वजा 10 अधिक 3 13, 13/5। आता या ठिकाणी बघा दोघांचा छेद सारखा आहे, छेद सारखा असेल तर छेद आपण एकदाच घेतो। ठीक आहे, हा छेद एकदाच येणार इथे 5 आणि अंशातील संख्यांची वजाबाकी असेल तर वजाबाकी करा, बेरीज असेल तर बेरीज करा। 17 वजा 13, 17 मधून 13 गेल्यानंतर 4 उरतील, 4/5। तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळतंय। एकंदरीत काय तुम्हाला बेरीज असेल, बेरीज असो किंवा वजाबाकी, तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णांक अपूर्णांक आले असतील तर ते पहिले व्यवहारीमध्ये कन्वर्ट करा आणि नंतरच त्याला या पद्धतीने सोडवायचे। यानंतर पाहूया तिसरं एक्झाम्पल इथे
2.1/3 अधिक 3.1/2. पहिले त्याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊया. तर पाहिजे 3 दुनी 6, 6 अधिक 1 7 होणार इथे 6 अधिक 1 आणि छेदामध्ये हा छेद 3 नंतर काय ते अधिक आहे बरोबर आहे. नंतर 3 दुनी 6, 6 अधिक 1 6 अधिक 1 इथे छेदामध्ये 2 आहे. ठीक आहे या पद्धतीने. नंतर बघा इथे 6 आणि 1 7 7/3 मिळेल अधिक इथे 7/2 मिळेल. आता ज्यावेळेस छेद वेगवेगळे असतात आणि दोनच अपूर्णांक असतील तर आपण तिरपा गुणाकार करत असतो. तिथे तिरपा गुणाकार करायचा इथे 7 आणि या 2चा 7 दुनी 14 14 अधिक नंतर याचा 7 आणि 3चा 7 त्रिक 21 आणि छेदामध्ये संख्यांचा गुणाकार 3 गुणिले 2 6 म्हणजे हे किती मिळतात 14 अधिक 21 हे मिळतील 35 35/6. याचं उत्तर मिळतं आपल्याला 35/6. यानंतरचं चौथं एक्झाम्पल पाहिजे 2.2/3 वजा 1.1/4 याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊया अगोदर. तर पाहिजे 3 दुनी 6 6 अधिक 2 6 अधिक 2 आणि छेदामध्ये 3 नंतर एक वजा 4 1 4 4 अधिक 1 4 अधिक 1 आणि छेदामध्ये किती 4 आहे 6 2 8 होतात 8/3 नंतर वजा 4 आणि 1 5 5/4. ठीक आहे छेद वेगवेगळे म्हणून तिरपा गुणाकार करणार येते. तर पाहिजे 8 चौक 32 होतात 8 चौक 32 मध्ये वजाचं चिन्ह आहे नंतर 5 त्रिक 15 आणि छेदातील संख्यांचा गुणाकार 3 गुणिले 4 12. ठीक आहे 32 मधून 15 गेल्यानंतर किती होणार आहे 17 17/12. तर अशा पद्धतीने जर छेद वेगवेगळे असेल तर अशा पद्धतीने त्याला सोडवायचे. तर यानंतरचं उदाहरण बघूया. याच्यामध्ये बेरीज पण घेतली आणि वजाबाकी पण दोन्ही आता कंबाईन घेतलेले आणि 3 पूर्णांक आहेत. तर सुरुवातीला त्याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊ आणि जे व्यवहारीचे नियम आहेत तेच त्याला लागू होतील. तर पाहिजे डायरेक्ट घेऊ आपण. ठीक आहे तर बघा इथे 4 दुनी 8 8 आणि 1 9 9/4 9/4 हा त्याचा व्यवहारी अपूर्णांक बनणार आहे. नंतर हा बघा 2.1/8 8 दुनी 16 16 आणि 1 17 17/8 अधिक 17/8 नंतर इथे वजा आहे 16 त्रिक 48 48 आणि 2 50 50/16 50/16. तर हे अपूर्णांक मिळतात आपल्याला. यामध्ये सगळ्यांचा छेद हा वेगवेगळा आहे. ज्यावेळेस 2 पेक्षा जास्त अपूर्णांक असतात आपण छेद समान करून घेतो. त्यासाठी जो छेद असतो त्याचा लसावी आपण घेत असतो. इथे बघा छेदामध्ये 4 8 16 आहे तर यांचा लसावी काय मिळणार आपल्याला लसावी 4 8 आणि 16 या तीनही संख्यांनी भाग जाईल अशी संख्या कोणती लहानात लहान ती आहे 16. 16ला 16 ने सुद्धा जातो 8 ने सुद्धा जातो आणि 4 ने सुद्धा भाग जातोय. ठीक आहे म्हणजे एकंदरीत काय सगळ्यांचा छेद 16 झाला पाहिजे अशा संख्येने आपल्याला गुणावं लागणार आहे. तर पाहिजे अंशामध्ये बघा सॉरी जो पहिला अपूर्णांक त्याच्या छेदात 4 आहे 4 ला 4 ने गुणले त्याच वेळेस आपल्याला 16 मिळणार आहे म्हणून अंशाला आणि छेदाला दोघांनाही 4 ने गुणावं लागेल 9 गुणिले 4 आणि छेदामध्ये 4 गुणिले 4 नंतर अधिक इथे 8 आहे म्हणजे 2 ने गुणावं लागेल त्याच वेळेस 16 मिळणार आहेत म्हणून इथे सुद्धा 2 ने गुणावं लागेल 17 गुणिले 2 आणि छेदामध्ये 8 गुणिले 2 वजा इथे तर ऑलरेडी 16 आहे म्हणजे इथे काही करण्याची गरज नाही 50/16. ठीक आहे पुढच्या स्टेप मध्ये काय मिळेल याचा गुणाकार करून घेऊ.
9 गुणिले 4 9 चौक 36 आणि ते छेदामध्ये 4 चौक 16 अधिक 17 दुनी 34 आणि छेदामध्ये 8 दुनी 16 आणि शेवटचा पूर्णांक 50/16. या ठिकाणी सगळ्यांचा छेद सारखा झालेला आहे. ज्यावेळेस छेद सारखा असतो त्यावेळेस छेद फक्त आपण एकच वेळेस लिहित असतो आणि अंशांची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी करून घेतो. तर अंशामध्ये बघा काय तर 36 अधिक 34 वजा 50 या संख्या यायला पाहिजे. 36 अधिक 34 वजा 50. ठीक आहे. तर यामध्ये बघा 36 आणि 34 या दोन्ही धनसंख्या यांची बेरीज करून घेऊ. 36 आणि 34 तर हे होतात 70 बरोबर आहे. नंतर वजा 50 आणि छेद किती आपला 16. 70 मधून 50 गेल्यानंतर 20 राहतील आणि छेदामध्ये 16. तर आपल्याला उत्तर मिळतंय 20/16. तर इथे संक्षिप्त रूप सुद्धा देता येतं. 20 आणि 16 दोघांनाही 4 ने निश्चित भाग जातोय म्हणून 4 ने संक्षिप्त रूप देऊ. 4×5 = 20 आणि 4 चौक 16. शेवटी उत्तर किती मिळते आपल्याला 5/4. अशा पद्धतीने याला आपल्याला सोडवायचंय. चला यानंतर बघूया 6वं एक्झाम्पल. इथे पण हे 4 अपूर्णांक घेतलेले आपण पूर्णांक अपूर्णांक काही अधिक आहे काही वजा आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला अगोदर व्यवहार या पूर्णांकामध्ये त्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर काय ते 5 दुनी 10 10 2 12 12/5 होईल इथे 12/5 नंतर अधिक ते 8 1 8 8 1 9 9/8 9/8 नंतर वजा इथे 10 1 10 10 3 13 13/10 13/10 नंतर वजा ते 10 दुनी 20 20 आणि 3 23 23/10 तर हे अपूर्णांक आपल्याला इथे मिळतात. तर सगळ्यांचा छेद सारखा नाही इथे तर दोघांचा छेद सारखा आहे. तर इथे सरळ सरळ आपल्याला काय करावं लागणार आहे लसावी घ्यावा लागेल. लसावी 5 8 10 आणि 10. तर यांचा लसावी आपल्याला 40 मिळेल बरोबर आहे. कारण 40 ला 10 ने सुद्धा भाग जातो 8 ने सुद्धा जातो आणि 5 ने सुद्धा जातो. एकंदरीत सगळ्यांचा छेद 40 बनायला पाहिजे. अशा पद्धतीने काही संख्यांनी आपल्याला गुणावं लागेल अंश आणि छेदाला. तरी ते छेद 5 आहे म्हणजे इथे 8 ने गुणलं त्याच वेळेस छेद 40 मिळेल. तर अंशाला आणि छेदाला दोघांनाही 8 ने गुणावं लागेल. 12 गुणिले 8 आणि ते 5 गुणिले 8 नंतर अधिक इथे 5 ने गुणावं लागणार आहे 9 गुणिले 5 आणि छेदामध्ये 8 गुणिले 5 नंतर वजा इथे 4 ने गुणावं लागेल 13 गुणिले 4 आणि छेदामध्ये 10 गुणिले 4 बरोबर आहे. वजा इथे पण 4 नेच गुणावं लागेल 23 गुणिले 4 आणि छेदामध्ये सुद्धा 10 गुणिले 4 या पद्धतीने. ठीक आहे. तर पाहिजे उत्तर काय मिळतं आता 12 × 96 होतात 96/40 8×45 अधिक 9×5 45 45/40 वजा 13 चौक 52 10 चौक 40 वजा 23 चौक 80 आणि 3 चौक 92 आणि छेदामध्ये 40. आता एकंदरीत सगळ्यांचा छेद सारखा आहे. ज्यावेळेस छेद सारखा असतो आपण छेद एकदाच घेतो बरोबर आहे. छेद 40 96 अधिक 45 96 अधिक 45 वजा 52 वजा 92
सारख्या चिन्हांची बेरीज करून घ्यायची ते आपल्याला. 40. 96 अधिक 45 ते होतील 141 होता ते. 141 नंतर वजा. आता हे वजा हे वजा दोघांचं चिन्ह सारखं आहे, वजा वजाचं ते बेरीज होईल पण चिन्ह वजाचं असेल इथे. इथे बघा 92 52 अधिक 92 तर इथे आपल्याला 144 मिळतील. याचं किती होईल 144. ठीक आहे. तर बघा इथे 141 वजा 144. 141 मधून 144 जात नाही पण 144 मधून 141 गेल्यानंतर किती उरणार आहेत इथे उरतील 3 पण कसे वजा 3 आणि छेदामध्ये किती असणार आहे 40. तर अशा पद्धतीने शेवटी उत्तर मिळते वजा 3/40. आता यानंतर एक शेवटचं एक्झाम्पल बघूया. इथे 3च अपूर्णांक घेतलेले सर्व बेरजेच्या स्वरूपात इथे. तर याला पहिले तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर पाहिजे साइन 2 12 12 ने 13 13/6 13/6 अधिक 3 गुणिले 4 4 3 12 12 आणि 2 14 14/3 नंतर इथे बघा 3 1 3 3 आणि 2 5 5/3 तर इथे बघा सगळ्यांचा छेद हा वेगवेगळा आहे म्हणजे ते आपल्याला लसावी घ्यावा लागणार आहे. 6 3 3 त्याचा लसावी काय असणार आहे इथे 6 असेल कारण 6 ला 6 ने सुद्धा भाग जातो आणि 3 ने सुद्धा जातो. मग एकंदरीत काय सगळ्यांचा छेद 6 व्हायला पाहिजे. या पद्धतीने काही संख्याने त्याला गुणावं लागेल. तर काय येते पहिल्या संख्येला काहीच करण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये छेदामध्ये ऑलरेडी 6 आहे. 13/6 अधिक यानंतर बघा 14/3 तर 3 ला 2 ने गुणलं त्याच वेळेस 6 मिळेल म्हणून अंशाला सुद्धा गुणा 14 गुणिला 2 आणि छेदामध्ये 3 गुणिला 2 नंतर अधिक इथे पण तसंच करावं लागेल 5 2 2 5 गुणिला 2 आणि छेदामध्ये 3 गुणिला 2 तर पाहिजे 13/6 नंतर 14 2 28 3 2 6 28/6 इथे 5 2 10/6 10/6 सगळ्यांचा छेद सारखा झालेला आहे. छेद सारखा झाला म्हणजे छेद आपण फक्त एकदाच लिहितो 6 आणि अंशातील संख्यांची बेरीज असेल बेरीज करतो वजाबाकी असेल तर वजाबाकी 13 अधिक 28 अधिक 10 तर हे बघा किती मिळतात 13 आणि 28 हे 41 होतील आणि हे 10 51 51/6 51/6 हे उत्तर आपल्याला इथे मिळतंय. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला काही संख्या दिलेल्या असेल आता इथे आपण जेमतेम सर्वच पूर्णांक किंवा पूर्णांक घेतलेले पण काही ठिकाणी नसते 1 किंवा 2 पूर्णांक किंवा पूर्णांक दिलेले असेल आणि बाकीचे व्यवहार दिलेले असेल तर त्यावेळेस सुद्धा जे पूर्णांक किंवा अपूर्णांक आहे त्याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घ्या आणि नंतरच त्याला सोडवायचं आहे. तर अशा पद्धतीने पूर्णांक किंवा अपूर्णांकाचा आपल्याला पूर्णांक किंवा अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची. पुढील व्हिडिओमध्ये गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीने करायचा हे समजून घेऊया.